मी आचार्य सुरेश बागडे, एक प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट. मागच्या 12 वर्षापासून अनगिनत वास्तू व्हिजिट करण्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना एक अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनाचा मार्ग दाखवण्यात, त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात मला यश लाभलेलं आहे आणि यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. ज्येष्ठ अमावस्या ही हिंदू पंचांगामधील अत्यंत महत्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते. ज्येष्ठ महिना हा सूर्याचा प्रखर तेजाचा आणि तीव्र उष्णतेचा काळ असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जलदान, सावली देणाऱ्या वृक्षांची पूजा आणि पितृकर्माला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भारतामध्ये शैलपुत्री म्हणजे शनी जयंती आणि भारताच्या काही प्रांतामध्ये पौर्णिमेला, तर काही प्रांतात अमावस्येला वटसावित्रीसारखे मोठे उत्सव साजरे केले जातात. ज्येष्ठ अमावस्येला आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप जास्त महत्व आहे. कारण या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा कारक आणि पितरांचा सेवक मानलं गेलेलं आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा थेट राहू, शनी आणि पितृदोषाचं निवारण करते. या काळामध्ये निसर्गात पाण्याची टंचाई असते. त्यामुळे या दिवशी पूर्वजांच्या नावाने जलदान करणे किंवा पानपोई सुरू करणे हे अतिशय पुण्याचं मानलं गेलेलं आहे. त्या दिवशी काही विशिष्ट विधी केल्याने घरावरील संकटे दूर होतात आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. या दिवशी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी अर्पण करावं. सूत म्हणजेच धागा गुंडाळत झाडाची परिक्रमा करावी. त्यामुळे होतं काय, तर आपल्याकडे अशी मान्यता आहे, वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचा वास असतो, तर पिंपळामध्ये पितरांचा वास असतो. या पूजेमुळे स्त्रियांच्या सौभाग्याची वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. दुसरी विशेष उपासना या दिवशी आपण करू शकतो, ती म्हणजे शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे. त्याचबरोबर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा किंवा शनी चालिसाचा पाठ करणे. त्यामुळे होईल काय, तर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये सतत अडथळे येत असतील तर, किंवा कुंडलीमध्ये साडेसाती सुरू असेल, तर हा उपाय केल्याने कामातील अडथळे दूर होऊन व्यावसायिक स्थिरता लाभेल. ज्येष्ठ महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे या अमावस्येला मातीचा नवीन माठ म्हणजेच घडा पाण्याने भरून त्यात थोडे काळे तीळ टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये दान करावे. सोबतच दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना जल अर्पण करावे. या ऋतूमध्ये तहानलेल्या जीवाला पाणी पाजल्याने किंवा पाण्याचे भांडे दान केल्याने पितर अत्यंत तृप्त होतात. त्यामुळे वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा संपून घरामध्ये पैशाची आवक वाढते. ज्येष्ठ अमावस्येच्या या दिवशी आपल्या व्यावसायिक मित्रांसाठी विशेष एक उपाययोजना. जर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा दुकानामध्ये ग्राहकांची संख्या कमी झाली असेल किंवा आर्थिक कोंडी झाली असेल, तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. अमावस्येच्या दिवशी सकाळी दुकानाची स्वच्छता करा. सकाळी दुकान उघडल्याच्या नंतर गोमूत्र किंवा मिठाच्या पाण्याने संपूर्ण जागा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर मोहरी आणि काळे तीळ मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. एक लहान पणती घ्या, त्यात काळी मोहरी, काळे तीळ आणि भीमसेनी कापूर एकत्र करून ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रज्वलित करा. ज्येष्ठ अमावस्येला केलेले दान आणि उपासना हे केवळ इतरांनाच मुक्त करत नाही, तर तुमच्या कर्माची शुद्धी करून नवीन आर्थिक वर्षात व्यवसायाला आणि घराला एका मोठ्या प्रगतीकडे घेऊन जाते. करून पहा. शुभम भवतु.